जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात जी महत्त्वाची यादी सध्या पहिल्या राऊंडमध्ये सध्या पब्लिश झाली होती ती म्हणजे 11,085 उमेदवारांची विदाऊट इंटरव्ह्यूची सिलेक्शन लिस्ट किंवा जी काही कट ऑफ जी यादी होती तर ती या ठिकाणी बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। तर आपण ह्या यादीमधले जे काही प्रत्येक कॅटेगरीचे सध्या किती कट ऑफ सध्या लागला होता तो सध्या आपण बघितलेला आहे। आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। तसंच बघा, प्राथमिक जे वर्ग आहे तर त्या संदर्भात देखील 1 ते 5 वर्गासाठी प्रत्येक कॅटेगरीचा किती कट ऑफ सध्या लागलेला आहे त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। तसंच बघा, इतर जे काही कन्व्हर्टेड राऊंड असेल तर कन्व्हर्टेड राऊंडमध्ये प्रत्येक कॅटेगरीचे म्हणजे या ठिकाणी बघा SC असेल, ST असेल, OBC असेल, अशा संपूर्ण ज्या काही कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीमध्ये जे समांतर आरक्षणामध्ये सध्या उमेदवार मिळाले नव्हते तर हे ते उमेदवार सध्या मिळाले नसल्यामुळे ते जे उमेदवार आहे ते आपल्याला माहिती आहे का जो कन्व्हर्टेड राऊंड होणार आहे तर तो कन्व्हर्टर राऊंड सध्या जे समांतर आरक्षणामध्ये उमेदवार मिळाले नव्हते, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, तर ते त्या कॅटेगरीच्या प्युअरमध्ये सध्या कन्व्हर्टर होणार आहे। तर त्या संदर्भात देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल, चॅनलवरती तुम्ही सर्च करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही मराठी विषय आहे म्हणजे जो भाषा विषय आहे 6 ते 8 संदर्भात, म्हणजे या ठिकाणी बघा जिल्हा परिषदमध्ये बरीचशी पदं ही भाषा जो काही विषय होता तर भाषा विषयामध्ये मराठी विषय आणि इंग्रजी विषय हे जे 2 विषय सध्या आलेले होते आणि तिसरा जो विषय होता तो हिंदी विषय होता। मग ह्या संदर्भात जे काही महत्त्वाचं आपण कट ऑफ कोणत्या कॅटेगरीचा किती सध्या लागलेला आहे, जेणेकरून कन्व्हर्टेड राऊंडमध्ये बरेच उमेदवारांचे प्रश्न होते की भाषा विषय संदर्भात कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या पोस्ट येणार आहे किंवा नाही, किंवा मग सध्या किती कट ऑफ सध्या लागलेला आहे 6 ते 8 या वर्गासाठी भाषा विषयासंदर्भात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कॅटेगरीचा कट ऑफ सध्या बघणार आहोत मराठी मीडियमचा। तर संपूर्ण व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत बघा। तर पुढे आपण संपूर्ण जे काही ॲनालिसिस आहे ते पुढे बघूया। तर मित्रांनो, जी काही 11,085 उमेदवारांची यादी होती तर त्या यादीमधून जे आपण सध्या मराठी जे विषय आहे भाषेचा तर मराठी विषयाचा 6 ते 8 जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल तर त्या संदर्भात बघा कट ऑफ आज आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचे सध्या भाषा विषयाचा कट ऑफ किती लागला आहे तो ह्याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल। तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे मराठी भाषा संदर्भात आपण आधी कट ऑफ बघूया, नंतर मग इंग्रजी संदर्भात कट ऑफ हा आपण बघूया। तर ह्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी जर घेतली आपण तर पहिली कॅटेगरी आहे SC कॅटेगरी। तर SC कॅटेगरीमध्ये जो काही मराठी भाषा विषयाचा कट ऑफ लागला होता मराठी विषयाचा 6 ते 8 संदर्भात तर तो होता या ठिकाणी बघा जनरलसाठी 114 लागला होता आणि महिलांचा 113 वर या ठिकाणी क्लोज हा झालेला होता। तर ज्यांचं SC कॅटेगरी संदर्भात बघा उमेदवार मराठी विषयासाठी जो पात्र होता तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा जो काही व्हिडिओ आहे तर तो असणार आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण कॅटेगरीचा आपण रिव्ह्यू करूया। तर ह्याच्यामध्ये बघा प्रकल्पग्रस्त जो उमेदवार आहे SC तर त्याचा 99 कट ऑफ या ठिकाणी लागला होता आणि जे स्पोर्टमॅन आहे खेळाडू त्याचा बघा 79 म्हणजे 79 कट ऑफ सध्या या ठिकाणी बघा लागलेला आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी जर बघितली आपण मराठी विषयासाठी तर ST कॅटेगरीचं बघूया। तर ST कॅटेगरीचा जनरलसाठी या ठिकाणी बघा 102 वरती क्लोज झाला होता आणि महिलांचा 103 वरती मराठी जो विषय आहे तर मराठी विषयासाठी या ठिकाणी 103 वरती सध्या क्लोज झालेला होता। तुम्हाला ही जी PDF असेल ती आपले टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी, येथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात। लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सध्या देण्यात आली आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा ST कॅटेगरीचा सध्या कट ऑफ हा या ठिकाणी लागलेला होता। त्यानंतर विजेचा जर आपण बघितला तर विजेचा या ठिकाणी आपण कट ऑफ बघूया। तर विजेचा या ठिकाणी जो कट ऑफ लागला होता मराठी विषयासंदर्भात 6 ते 8 साठी तर या ठिकाणी 117 हा सर्वसाधारण म्हणजे या ठिकाणी बघा जनरलचा कट ऑफ लागला होता आणि या ठिकाणी 118 जो आहे तो महिलाचा कट ऑफ लागला होता आणि प्रकल्पग्रस्त आहे तो 109चा कट ऑफ सध्या या ठिकाणी विजे संदर्भात लागला होता। तर अशा संदर्भात या ठिकाणी मराठी विषयाचा जो कट ऑफ आहे तो आहे 117, 118 आणि 109 अशा संदर्भात या ठिकाणी आहे। 109 जो आहे तो प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ सध्या लागलेला आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा NTBचा या ठिकाणी आपण बघूया। तर NTB संदर्भात कट ऑफ या ठिकाणी बघत असताना जो जनरलचा आहे 119 कट ऑफ लागला होता, त्यानंतर 117 जो आहे तो महिलाचा कट ऑफ लागला आहे, त्यानंतर 90 जो आहे तो भूकंपग्रस्त आणि 60 जे आहे ते अंशकालीन संदर्भात या ठिकाणी बघा कट ऑफ हा लागलेला आहे। म्हणजे NTBचा या ठिकाणी बघा 119 पर्यंत मराठी विषयाचा या ठिकाणी जनरलचा कट ऑफ सध्या आलेला होता। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही कट ऑफ आहे ते आपण मराठी विषय 6 ते 8 जो प्रवर्ग किंवा गट आहे 6 ते 8 संदर्भात, मग त्याच्या जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल
महानगरपालिका असेल तर ह्या संदर्भात बघा संपूर्ण जो काही कटऑफ आहे तो एकंदरीत ॲनालिसिस केलेला ह्या ठिकाणी आपण बघत आहोत. त्यानंतर NTCचा जर कटऑफ बघितला तर ह्याच्यामध्ये NTC प्रवर्गाचा कटऑफ 117 या ठिकाणी जनरलचा आहे आणि 91 जो आहे तो खेळाडू संदर्भात या ठिकाणी कटऑफ हा लागलेला आहे. त्यानंतर NTD संदर्भात बघा जनरलचा कटऑफ काढलेला आहे आपण 117 NTDचा कटऑफ लागलेला आहे मराठी विषयासंदर्भात. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या 6 ते 8 जे उपवर्ग आहे तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलत आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं OBC प्रवर्गाचं कटऑफ बघूया आपण. तर OBC प्रवर्गाचा जो कटऑफ आहे मराठी विषयाचा 116 लागला होता जनरलचा आणि या ठिकाणी 116 परत महिला प्रवर्गाचा लागला होता. 109 हा प्रकल्पग्रस्त संदर्भात आहे आणि 109 परत भूकंपग्रस्त आहे आणि 83 जे आहे ते स्पॉटमॅन खेळाडू संदर्भात कटऑफ या ठिकाणी OBC मराठी विषयाचा या ठिकाणी बघा सध्या कटऑफ हा लागलेला आहे 6 ते 8 या प्रवर्गासंदर्भात. तर या ठिकाणी बघा OBC पर्यंत या ठिकाणी झालं. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे तर ती आहे EWS संदर्भात. तर EWSचा जर कटऑफ बघितला आपण तर या ठिकाणी जनरलचा 117 महिलाचा 119 त्यानंतर प्रकल्पग्रस्त 111 त्यानंतर या ठिकाणी भूकंपग्रस्त 107 आणि 83 जो आहे तो खेळाडू संदर्भात आहे. म्हणजे या ठिकाणी 117 जो आहे तो जनरलचा आहे त्यानंतर 119 महिलांचा आहे 111 हा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि स्पॉटमॅन हे असा EWSचा मराठी विषयाचा या ठिकाणी बघा कटऑफ सध्या लागलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी ओपन कॅटेगरी संदर्भात आपण कटऑफ बघूया. तर ओपनमध्ये जवळपास 117 जे काही जनरल आहे तर जनरलमध्ये 117 कटऑफ लागला. त्यानंतर 116 महिलांचा आहे ह्या 116 आणि 111 प्रकल्पग्रस्त 92 खेळाडू संदर्भात आणि 83 जो आहे तो माझे सैनिक संदर्भात या ठिकाणी ओपनचा सध्या जो कटऑफ आहे मराठी विषयासंदर्भात 6 ते 8 जो वर्ग आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी बघा संपूर्ण जे काही कटऑफ आहे सर्व जे कॅटेगरी आहे तर ते आतापर्यंत आपण या ठिकाणी बघितलं आहे. आता जे पुढे कन्व्हर्टर राऊंड आहे तर तो कन्व्हर्टर राऊंड ज्या या ठिकाणी कॅटेगरी सध्या आपण बघितले आहे तर प्रत्येक कॅटेगरीच्या जो जनरलमध्ये होता तर जनरलच्या नंतरचे जे काही बघा नंबर असेल म्हणजे 117 वर्ष या ठिकाणी विजेचा जर क्लॉज झाला तर पुढील जी काही मराठी विषयाची जर वेकेन्सी आली तर त्याच्यामध्ये पुढचा जो मायनस नंबर होईल म्हणजे 116 115 अशा संदर्भात या ठिकाणी बघा कटऑफ हा लागेल. पण ह्या संबंधित जी भाषा विषयाची वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या या ठिकाणी बघा यायला पाहिजे कारण जो काही कॉमन रोस्टरमुळे या ठिकाणी सर्वात जास्त ज्याचे मार्क आहेत तर तो बिंदू या ठिकाणी बघा उचलला जातो. तर अशा ह्याच्यावरनं प्रत्येक कॅटेगरीचं तुम्हाला एक ॲनालिसिस सध्या करता येईल. तर आता आपण जी काही पुढे इंग्रजी विषय जो आहे भाषा संदर्भात तर त्या संदर्भात बघा कटऑफ बघूया. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर आपण इंग्रजी जो विषय आहे इंग्लिश विषय तर इंग्लिश विषय 6 ते 8 साठी कटऑफ सध्या किती लागला होता तर तो एकंदरीत या ठिकाणी बघूया. तर पहिले बघा SC प्रवर्गाचा इंग्रजी विषयाचा या ठिकाणी 114 सध्या जनरलचा होता 113 महिलांचा होता 96 जो आहे तो प्रकल्पग्रस्त आहे त्यानंतर 111 VI संदर्भात आहे आणि 119 हा खेळाडू संदर्भात कटऑफ हा सध्या SC कॅटेगरीचा इंग्रजी जो विषय आहे तर इंग्रजी विषय संदर्भात या ठिकाणी बघा कटऑफ हा लागलेला होता. त्यानंतर STचा जर बघितला ST प्रवर्ग तर ST प्रवर्ग 108 आणि 112 जो आहे तो महिला प्रवर्ग साधी जे राखीव होते त्यांच्या संदर्भात आणि हा जनरलचा 108चा सध्या इंग्रजी विषयाचा कटऑफ सध्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तसंच बघा विजय संदर्भात कटऑफ जर बघितला आपण तर विजेचा जर कटऑफ बघितला तर इथं बघा 118 संदर्भात या ठिकाणी कटऑफ आहे आणि 113 महिला संदर्भात म्हणजे जनरलचे 118 महिलाचे 113 असं कटऑफ या ठिकाणी विजेचा कटऑफ सध्या लागलेला आहे. त्यानंतर NTBचा जर कटऑफ बघितला आपण तर NTBचा जनरलमध्ये 112 आहे महिलांसाठी 115 120 VI साठी आणि 116 हा प्रकल्पग्रस्ताचा कटऑफ सध्या इंग्रजी जो इंग्रजी विषय आहे तर त्या इंग्रजी विषयासंदर्भात या ठिकाणी कटऑफ हा 6 ते 8 जे वर्ग असेल 6वी ते 8वी साठी या ठिकाणी जिल्हा परिषद असेल त्यानंतर बघा नगरपालिका महानगरपालिका असं या ठिकाणी मराठी जे माध्यम आहे तर त्या संदर्भात हा कटऑफ सध्या आपण या ठिकाणी बघत आहोत. तर एकंदरीत पुढची जी कॅटेगरी असेल ती NTCचा आपण कटऑफ बघूया. तर NTCचा या ठिकाणी 117 लागला 119 महिलासाठी हा जनरलचा आहे 117 त्यानंतर NTDसाठी 124 आणि 120 महिला 120 आणि जनरल 124. त्यानंतर OBCचा बघूया तर OBCचा या ठिकाणी बघा 117 आणि 118 महिलाचा आहे जनरल जो आहे तो 117 आणि प्रकल्पग्रस्त 111 असा OBCचा सध्या इंग्रजी विषयाचा या ठिकाणी बघा कटऑफ सध्या लागलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर EWSचं जर बघितलं तर EWSच्या या ठिकाणी 117 महिलाचा देखील 117 जनरलचा देखील या ठिकाणी बघा 117 111 प्रकल्पग्रस्त आणि 125 हा VI संदर्भात आहे.
त्यानंतर बघा SBC संदर्भात 119 आणि 121. 121 हा महिला संदर्भात आहे आणि 119 हा जनरल संदर्भात आहे. म्हणजे SBCचा जो गटअप आहे तो 119 या ठिकाणी बघा जनरलचा लागला आहे आणि 121 हा महिला प्रवर्गाचा लागला आहे. इंग्रजी जो विषय आहे भाषेमधला तर तो इंग्रजी विषयाचा 6 ते 8 जो वर्ग आहे जिल्हा परिषद किंवा संपूर्ण जे काही असेल विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जे आस्थापना सध्या आले असेल तर त्या आस्थापना संदर्भात आहे. त्यानंतर जनरलचा जो विचार केला ओपन जनरलचा तर 117 या ठिकाणी कट ऑफ सध्या जनरल आणि महिला संदर्भात या ठिकाणी लागलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर बघा इथून जे काही महत्त्वाचे प्रत्येकाचे या ठिकाणी बघा कट ऑफ सध्या आपण या ठिकाणी बघितला आहे. तर जेव्हा कन्व्हर्टेड राऊंडमध्ये भाषा विषयाच्या या ठिकाणी कन्व्हर्टेड ज्या काही जागा असेल किंवा वेकेन्सी असेल तर ते आल्या तर ह्या कट ऑफच्या आधारावर बघा पुढील जो काही कट ऑफ असेल तर त्याचा एक प्रकारे आपण अंदाज या ठिकाणी बांधू शकतो. पण जर एक विचार केला तर ह्याच्यामध्ये जे काही भाषा विषय आहे तर कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जवळपास या ठिकाणी बघा ज्या वेकेन्सी असणार आहे तर त्या एकदम कमी प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. कारण जे समांतर आरक्षणामध्ये सध्या रिक्त राहिलेली जी पदं आहे भाषेसंदर्भात भाषा जो विषय आहे त्याचा संदर्भात तर त्याच्यामध्ये अगदी नगण्य पदं आपल्याला या ठिकाणी बघा पाहायला मिळतं आहे. तर येणारे जे काही कन्व्हर्टेड राऊंड असेल तर त्याच्यामध्ये भाषा विषयाचे कमी प्रमाणात पदं आपल्याला सांगता येईल. म्हणजे तेवढी पदं सध्या असू शकतात कारण भाषा विषयाचं या ठिकाणी बघा आधीच पदं सध्या ऑलरेडी कॅन्डिडेट त्या ठिकाणी मिळालेले आहे आणि संपूर्ण पदं या ठिकाणी बघा भरली गेलेली आहे. तर उरलेली जी काही समांतर आरक्षणामध्ये जी भाषा विषयाची सध्या पदं रिक्त असेल तर ती पदं एकंदरीत या ठिकाणी बघा येऊ शकतात. तरी देखील ह्याच्यावरनं आपण भाषा विषयासंदर्भात एक अंदाज बांधू शकतो. तर असं हा एक महत्त्वाचा ॲनालिसिस पर व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी महत्त्वाचे जे काही अपडेट असेल ते तुम्हाला मिळून जाईल. तसंच बघा वेगवेगळे जे कट ऑफ संदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ अवेलेबल होणार आहे. सर्व जे व्हिडिओ आहे ते चॅनलवर तुम्हाला अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. आता आपण पुढचा जो व्हिडिओ असणार आहे जो काही 9 ते 10 या प्रवर्गात जो वर्ग असेल तर त्या संदर्भात ज्या काही वेकेन्सी असेल सध्या किती उमेदवार सध्या मिळाले नाही मिळाले कन्व्हर्टेडमध्ये सध्या वेकेन्सी येणार का तर त्या संदर्भात महत्त्वाचे व्हिडिओ सध्या बनवणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.